उत्पत्ती प्रकरण 45. योसेफ आपल्या भावांना ओळख देतो. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गहिवर आवरेना. त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांस बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते मिसरी लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे. माझा बाप अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावांच्या तोंडून काही उत्तर निघेना, कारण ते त्याचपुढे अतिशय घाबरले. योसेफ आपल्या भावास म्हणाला, अंमळ जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकिले, तो मीच. तुम्ही मला या देशात विकून टाकिले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. या देशात आज 2 वर्षे दुष्काळ आहे. आणखी 5 वर्षे अशी येणार आहेत की त्यात नांगरणी कापणी काही व्हावयाची नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठविले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा, मोठ्या सुटकेसाठी तुम्हास वाचवावे आणि तुमची वंशवृद्धी होऊ द्यावी. तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला येथे पाठविले. मला त्याने फारोच्या बापासमान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसर देशाचा शास्ता करून ठेविले आहे. तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की देवाने मला अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे. तर मजकडे निघून या, विलंब करू नका. तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे. तुम्ही, तुमची मुले, नातवंडे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे, कारण 5 वर्षे दुष्काळ पडावयाचा आहे. तर येथे मी तुमचे संगोपन करीन. अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. पहा, मी योसेफ तुम्हाशी प्रत्यक्ष बोलत आहे हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बन्यामीन याच्या डोळ्यांना दिसतच आहे. मिसरातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करून माझ्या बापास इकडे घेऊन या. तो आपला भाऊ बन्यामीन याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले. योसेफाचे भाऊ आले आहेत अशी बातमी फारोच्या वाड्यात पोहोचली. ती ऐकून फारोस व त्याच्या चाकरास आनंद झाला. फारो योसेफास म्हणाला, तू आपल्या भावास सांग, एवढे करा की आपली जनावरे लादून निघा व कनान देशास जा आणि आपला बाप व आपली मुले माणसे ह्यास घेऊन मजकडे या. म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हास देईन व या देशातले उत्तम पदार्थ तुम्हास खावयास मिळतील. आता तुला माझी आज्ञा आहे की त्यास सांग, एवढे करा, आपल्या बायका मुलांसाठी मिसर देशातून गाड्या घेऊन जा आणि आपल्या बापासही घेऊन या. आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका. साऱ्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे. इस्रायलाच्या मुलांनी तसे केले आणि फारोच्या हुकमाप्रमाणे योसेफाने त्यास गाड्या व वाटेची शिधा सामग्री दिली. त्याने प्रत्येकास एक नवा पोशाख दिला आणि बन्यामिनास 300 रुपये आणि 5 नवे पोशाख दिले. त्याचप्रमाणे त्याने आपल्या बापासाठी मिसरातील उत्कृष्ट पदार्थ लादलेले 10 गाढव आणि धान्य, भाकरी व वाटेसाठी इतर अन्नसामग्री यांनी लादलेल्या 10 गाढवी रवाना केल्या. या प्रकारे त्याने आपल्या भावांची रवानगी केल्यावर ते मार्गस्थ झाले. जाताना तो त्यास म्हणाला, सांभाळा, वाटेने भांडू नका. ते मिसरातून निघून वर कनान देशी आपला बाप याकोब याचकडे जाऊन पोहोचले. योसेफ अजून जिवंत आहे, अवघ्या मिसर देशावर त्याची सत्ता आहे असे त्यांनी त्यास सांगितले. तेव्हा त्याचे भान हरपले, कारण त्याला त्यांचा विश्वास येईना.
मग योसेफाने त्यास सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले. आणि त्यांचा बाप याकोब याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठविलेल्या गाड्या पाहिल्या, तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. आणि इस्रायल म्हणाला, पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे. मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.